तुमचा विश्वास, आमची बातमी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नाशिक महापौर पदासाठी भाजपनं अनुभवी नेतृत्वावर भर देत हिमगौरी आडके आहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय, तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची निवड निश्चित करण्यात आली आहे। मंगळवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक जवळील एका तारांकित हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली आहे। मंत्री महाजन यांनी नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही पदांसाठी आहेर, आडके आणि सानप यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे। बहुतेक आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे वरिष्ठांचं, माननीय मुख्यमंत्री मोठ्यांचं, रवींद्रजींचं आणि शिंदे साहेबांचं, की आपण एकत्रित राहिलो, कारण आम्ही केंद्रामध्ये एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे, त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे। मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू। पण तुमची स्वतःची इच्छा नाही, आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला? नाही, मी एक कुबड्याची गरज नाही, मी असं म्हटलं होतं की बा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे, पुरेसं आहे, त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही, आमचं महापौर बनत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी नाही। आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही किंवा कोणाची सपोर्टची गरज पडणार नाही, असा माझा म्हणण्याचा हेतू होता। पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर या दोन्ही पदांसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झालेली होती। मात्र कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कामकाजाचा अनुभव असलेल्या हिमगौरी आडके आहेर यांना पक्षानं संधी दिली आहे। नाशिक महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा अंतिम दिवस असल्यानं नाव निश्चित होतात भाजपच्या नगरसेवक उमेदवारांनी महानगरपालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यानं ही निवडणूक औपचारिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या दृष्टीनं महापौर पदाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व राखण्यासाठी भाजपनं नियोजनबद्ध रणनीती आखत बहुमत मिळवलं होतं। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।